नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीचा मराठी या विषयाचा शाल हा पाठ अभ्यासणार आहोत. शाल याचा अर्थ काय होतो? शाल हे एक वस्त्र आहे. थंडीपासून रक्षण करण्यासाठी असं एक उबदार वस्त्र, शोभेसाठी वापरलं जाणारं वस्त्र. तसंच फक्त वस्त्र म्हणून नाही तर याचा सन्मान म्हणूनही हे आहे. म्हणजे ज्यांचा कोणाचा सन्मान करायचा असेल, एक गौरवाचं प्रतीक म्हणजे सुद्धा शाल आहे. तर आज आपण शाल हा पाठ पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत रा ग जाधव, 1932 ते 2016. कवी, समीक्षक, ललितलेखक, व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळे तिच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. ही झाली रा ग जाधव या पाठाच्या लेखकांची ओळख. आपण या पाठाचे सार, सेंट्रल आयडिया म्हणजे काय या पाठामध्ये सांगितलंय हे पाहूया. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. म्हणजे काय, त्यांच्याकडे एक शाल आहे आणि त्या शालीशी संबंधित त्यांच्या जीवनातल्या ज्या आठवणी आहेत, मीन्स उनकी जो यादें हैं उस शॉल के साथ, वो उन्होंने यहाँ पे बताई है. शाल ही प्रतिकात्मक आहे. प्रतिकात्मक म्हणजे सिम्बॉलिक आहे. कशाचं? सन्मानाचं प्रतीक. मी म्हटलं होतं आधीच की ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. शालीमुळे येणारा शालीनता. शालीनता आणि शाल याच्यामध्ये काय फरक आहे? शाल हे एक वस्त्र आहे. शालीनता हा आपल्यामध्ये असलेला एक स्वभाव, एक गुणधर्म आहे. तर शाल आणि शालीनता यांच्यामधला संदर्भ जो या पाठात सांगितला आहे तो अगदी अंतर्मुख करणारा आहे असं लेखक म्हणतात. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. औदार्य म्हणजे काय? उदारता, जसं आपण म्हणतो ना, विशाल मन असणं, बडे दिलवाला जसे बोलते, ते याचं जे उदाहरण इथे आलं आहे ते माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी जपणारं आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. आता कोणतीही वस्तू ही निर्जीव असते, तर तिच्याशी निगडीत मीन्स उससे रिलेटेड असलेले संदर्भ, काही रेफरन्स जे असतील, आपकी यादें है या जो कुछ है, हे मानवी भावना तरल ठेवतात. त्यांची जी आठवण असेल किंवा तो प्रसंग असेल त्या वस्तूशी संबंधित, तर या आपल्या जीवनात महत्त्वाच्या ठरतात. हे इथे सांगितलेलं आहे लेखकाने. जसं की तुम्हाला काहीतरी मिळालेलं असेल, एखादं गिफ्ट मिळालं असेल, काही असेल, तुमची गाडी असेल, याची आठवण असेल तुमच्या आयुष्यातली, जी कधी तुम्ही विसरत नाही. अशा पद्धतीच्या शाली संबंधितल्या त्यांच्या जीवनातल्या ज्या आठवणी आहेत त्या या पाठात ते सांगणार आहेत. आपण पाठाची सुरुवात करूया. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे एका निमित्ताने गेलो होतो. आता हे पु ल देशपांडे, हे आहे पु ल देशपांड्यांचं चित्र. हे जे पु ल देशपांडे आहेत हे मराठीतील प्रख्यात लेखक आहेत, ज्यांचा पाठही आपण यापुढे अभ्यासणार आहोत नंतर. तर या पु ल देशपांड्यांकडे लेखक रा ग जाधव एका निमित्ताने म्हणजे एका कारणाने गेले होते. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात मीन्स वो निकलने ही वाले थे वहाँ से. निघण्याच्या बेतात होतो. तिथून निघण्याच्या बेतात असताना तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? आता या सुनीताबाई कोण आहे? तर पु ल देशपांडे यांच्या पत्नी. यांनी त्यांना निघण्याच्या बेतात असतानाच थांबवले आणि शाल दिली तर चालेल का म्हणून विचारलं. मी एका पायावर हो म्हटले म्हणजे काय? लगेचच ते तयार झालेले आहेत. कोणतीही अडकाठी न करता ते लगेच तयार झालेले आहेत.
पुलं व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. अब कोई किसी को शाल दे रहा है, ये तो जैसे मैंने कहा कि ये सम्मान का प्रतीक है, गौरव का प्रतीक है. अब यहाँ पे इतनी बड़ी हस्ती से शॉल मिल रही है, ऐसा सुनने के बाद वो तुरंत तैयार भी हो गए और उनको वो बहुत ज़्यादा प्राऊड फील हो रहा था उसके लिए, की मला मोठा गौरव वाटला असं म्हणता येते, की उनको बहुत प्राऊड फील हुआ. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. बघा ती शाल जी आहे कि त्यांनी काय केली, त्यांच्या खोली में उनके रूम में एक सूटकेस है, उसमें उन्होंने रख दी. वापरली, यूज कधीच केली नाही, वापरली मात्र कधीच नाही. कारण ते त्यांना खूप जपत होते. म्हणजे जसं तुमच्याकडे कोणती तरी बॅट आहे, समजा एक तुमची बॅट आहे आणि कुठेतरी म्हणजे कोणते क्रिकेटरने त्याच्यावर साईन केली असेल, असं तुम्ही घेतली, भेटले तुम्हाला क्रिकेटर, कोणी ॲक्टर भेटलं, काही त्याची साईन घेतले, असं काहीतरी असतं. किंवा कोणीतरी दिलेली एखादी वस्तू असते जी आपल्याला जीवापाड आपण ती जपतो, तर आपल्याला वाटतं ती तुटू नये, खराब होऊ नये, किंवा म्हणजे जपून आपल्याकडे अशीच राहावी, तर आपण काय करतो, तिचा वापर करत नाही, सांभाळतो तिला. अगदी त्याचप्रमाणे त्यांना ही गर्वाची गोष्ट होती की पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांच्याकडून शाल मिळावी, आणि म्हणून मग ती त्यांनी जपून ठेवली होती. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. आता बघा मी मगासपासून तुम्ही इथे पाहत असाल की लाल रंगामध्ये रेड कलर में यहाँ पे कुछ वर्ड्स है, तो ये वर्ड्स वो है जो आपको क्वेश्चन उसके लिए पूछा जाता है. जैसे पुल और सुनीताबाई इनके लिए था, तो ये क्वेश्चन आपको पूछे जाते हैं, किसकी तरफ से शॉल दी, किसने दी. इसके लिए मैंने कुछ ऐसे जो वर्ड्स हैं उनको कलर में रखा, मतलब रेड कलर दिया हुआ है. आता इथे पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. मी म्हणजे कोण, लेखक. लेखक कुठे जातात, विश्वकोशाचा अध्यक्ष. विश्वकोश आपको मालूम है इन्सायक्लोपीडिया, तर या विश्वकोशाच्या अध्यक्ष त्यांना बनवलं गेलं म्हणून ते जातात. आणि वाई म्हणजे काय, एक प्लेस आहे. वाई हे एक प्लेसचं नाव आहे. ते या ठिकाणी जातात. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशालेच्या खोलीत मी राहत असे. अब वहाँ पे वो गए और वहाँ पे कहाँ पे रहते, वो प्राज्ञ पाठशाला जो है नदी के किनारे है, वहाँ पे वो रहते थे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. अब यहाँ पे कृष्णा नदी के बारे में बोला गया है. कृष्णा नदीचा चिंचोळा प्रवाह, चिंचोळा मतलब क्या, प्रवाह मतलब वो फ्लो रहता है, तो वो चिंचोळा मतलब एकदम नैरो. जैसे कि इस पिक्चर में बताया गया है, देखो ये कृष्णा नदी का फोटो चित्र है. तर या चित्रामध्ये बघा इथे तुम्हाला दिसतंय कृष्णा नदी, काही काही ठिकाणी असं तिचं टोक बारीक झालेलं दिसतंय, पुढे ती पुन्हा वाहत जाणार, पुन्हा मोठी दिसणार. तर काही एका ठिकाणाहून ती एकदम चिंचोळा प्रवाह होतो, पुढे ती वाहत जाते. चिंचोळा म्हणजे कसा, नॅरो. तर ते या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर तिथे खोली तिथेच होती. आणि दक्षिण दिशामध्ये म्हणजे साउथ साइड में वो विंडोज़ उसकी थी. अब हुआ क्या है आगे. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. ठंडी के दिन है और वहाँ पे क्या, वो खिड़की में से देखते हैं. खिड़की कौन सी तरफ है, साउथ साइड में, और वहाँ पे क्या दिख रहा है, खिड़की में से कृष्णा नदी है वो बह रही है. आता तिथे काय होतं, एक बाई दिसते त्या खिडकीखालील घाटाच्या. घाट मीन्स क्या, वो स्टेप्स रहते, स्टोन के बने हुए, कुछ स्टेप्स बने हुए हैं. तो वहाँ पे उन स्टेप्स पे छोट्या तटावर, तट मीन्स किनारा, त्या नदीचा किनारा आहे, तिथे ती बसले. आणि तिने काय केलं, तिचं टोपलीमध्ये, उसके पास एक टोकरी है जिसमें उसने अपना छोटा सा जो बच्चा आहे, छोटेसे मूल आहे, ते तिथे ठेवलं आहे त्या टोपलीमध्ये. आणि मासे पकडण्याच्या उद्योगात, मीन्स वो काम, उद्योग मीन्स वो कुछ काम में बिझी आहे. कोणते काम में, मासे पकडण्याच्या. तर ती तिथे त्या आपल्या कामामध्ये आहे. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. वो अपने काम में इतनी बिजी थी कि वो बच्चे की तरफ ध्यान नहीं दे रही थी, और वो बच्चा ठंडी की वजह से बहुत रो रहा था. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, 50-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली.
लेखक को ये देखा नहीं गया और उन्होंने क्या किया, वो जो सूटकेस में शॉल थी उनके पास, वो उन्होंने निकाली. आता या शालीसाठी वापरलेला कोणता शब्द आहे यावर प्रश्न येतो तुम्हाला. कोणता, काय खास असं विशिष्ट शब्द वापरला आहे? पुलकित. पुलकित मीन्स पुलंकडून मिळालेली शाल असा त्याचा अर्थ होतो. तर ही शाल काढली आणि काही 5-50 रुपयेच्या नोटा मीन्स थोडा पैसे निकाले और उसको आवाज़ दी, हाक मारली, उनको आवाज़ दी. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. गुंडाळ मीन्स क्या, उसको लपेट के रख, उस बच्चे को शॉल में लपेट के रख, फिर अपना काम करते बैठ. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. ये जो घटना है, ये जो इंसिडेंट है, या घटनेची ऊब मीन्स क्या, गर्मी. क्योंकि शॉल में क्या होती है, एक गर्मी महसूस करते हैं हम. तो यहाँ पे ये बोल रहे हैं पुलकित शॉल, मतलब पुलन की ओर से मिली हुई वो शॉल है, उसमें जो गर्मी महसूस होती है उससे भी ज़्यादा गर्मी ये जो घटना है उससे मुझे महसूस होती है. इसका मतलब क्या है ये पूछा जाता है. इथे काय म्हटलं जातं आहे की का बरं ही ऊब, त्या शालीच्या उभेपेक्षा हे घटनेची ऊब का म्हटलं आहे जास्त? कारण ही जी घटना आहे त्याच्यामधून काय मिळतं आहे, लेखकाला समाधान मिळतं आहे. आपण कोणावरती तरी परोपकार केलं आहे त्याचं सुख मिळतं, कोणाचा तरी भल्याचा विचार केला याचं सुख मिळतं, एक सैटिस्फैक्शन मिल जाता है कि मैंने किसी के लिए कुछ किया. तो इसके लिए बोला गया है ये जो घटना है, ये जो इंसिडेंट है, याची ऊब, इससे मिलने वाली गर्मी उस शॉल से मिलने वाली गर्मी से भी ज़्यादा है. पुढे पाहूया. कविवर्य नारायण सुर्वे खूब सभा सम्मेलने गाजवत मीन्स क्या, वो बहुत मतलब सभा सम्मेलन बहुत भीड़ रहती थी, फेमस थे वो. कविवर्य मतलब ये नारायण सुर्वे, ये कौन है? प्रख्यात कवि है मराठी साहित्य में. ये है कविवर्य नारायण सुर्वे, ये इनकी फ़ोटो है, हे छायाचित्र आहे त्यांचं. तर हे काय, यांच्या सभा संमेलनांना खूब गाजवत मीन्स बहुत फेमस थे वो. कोई भी सभा हो, सम्मेलन हो तो बहुत भीड़ रहती थी. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. हे इतके प्रसिद्ध झाले होते की ते पुढे साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. बघा इथे दोन कन्फ्युजन होतात कधी कधी. विश्वकोशाचे अध्यक्ष कोण झाले होते? तर आपले लेखक रा ग जाधव. आणि इथे पुन्हा एकदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? नारायण सुर्वे, हे प्रसिद्ध कवी आहेत. तर या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, तर हे नीट लक्षात ठेवा. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. अहोरात्र मीन्स रात्रंदिवस. भरती हा शब्द कशासाठी वापरला जातो? समुद्राला ओहोटी येते, भरती येते असा शब्द आहे. पण इथे भरती म्हणजे काय वापरलं आहे? इथे समुद्राच्या भरती हा शब्द वापरला आहे, पण इथे कशासाठी? कार्यक्रमांना भरती म्हणजे काय, तर खूप गर्दी असे, लोकांची, प्रेक्षकांची खूप गर्दी असायची. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ म्हणजे काय? नारळ. सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. और एक बार वो लेखक को बोलते, ये इतनी सारी शॉल ले के मैं अभी शालीन बन जाऊंगा, बनने लगा हूँ. शालीन का मतलब क्या होतं? कोई डिसेंट व्यक्ती, एकदम ज्याला आपण एकदम नम्र, जो समोरच्याचा आदर करतो, अशी एखादी व्यक्ती, बहुत ही ज़्यादा डिसेंट ऐसा पर्सन बन रहा हूँ, ऐसे वो बोलने लगे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. ये ऐसा टॉन्ट मार रहे या इस तरीके से बोल रहे, ये कोई भी समझ सकता था, क्योंकि शाल व शालीनता यांचा संबंध काय? सच में शाल और शालीनता का क्या संबंध है यहाँ पे ये बता रहे. खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. इथे बघा अधोरेखित केलेलं आहे या वाक्याला. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. क्षीण मीन्स नष्ट, खतम होणं. तो इथे हे म्हटलं की खरंच की शाल आणि शालीनता यांचा काय संबंध आहे. सुर्वे हे काय आहेत? नारायण सुर्वे, कविवर्य नारायण सुर्वे जे आहेत हे मुळातच शालीन मीन्स
मूलतः उनका जो स्वभाव है वही शालीन है, वो बहुत ही डिसेंट है। तो उनको कोई शॉल की ज़रूरत नहीं कि जब शॉल मिली तो वो डिसेंट बन गए। वो एक स्वभाव है जो उनका अपना स्वभाव है, और इसीलिए वो बोला, इसीलिए ये क्वेश्चन भी पूछा जाता है की शालीनच्या वर्षावाखाली, मीन्स इतनी सारी शॉल मिलने के बाद भी उनकी शालीनता कभी भी ख़त्म नहीं हुई। क्यों नाही हुई, का संपली नाही, का क्षीण झाली नाही, याचं कारण विचारलं जातं। कारण शालीनचा काही प्रश्नच येत नाही। शाल मिळाल्यामुळे ते शालीन झालेले नाहीत, तर शालीन त्यांचा स्वभाव, मूळचा स्वभाव जो आहे ते शालीन असल्यामुळे त्यांना कधी शालीन मिळण्याचा जो प्रत्येक कार्यक्रमाला ज्या शाली मिळत गेला त्याचा काही संबंध नव्हता। त्यामुळे ते कधीच त्यांच्या मनामध्ये तसा अहंकार, वो ईगो कभी वो आया ही नाही। पुढे पाहूया आपण। मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन। यावर तो शालीन कवी मनापासून हसला। आता बघा, ये जो बात बोल रहे थे वो उसके ऊपर म्हणजे जे नारायण सुर्वे असं म्हणतात की शालीमुळे शालीन मी होईन म्हणून, तर लेखक म्हणतात कविवर्यांना म्हणजे कोणाला, नारायण सुर्व्यांना म्हणतात कि अगर ऐसा होगा कि शॉल की वजह से शालीनता आती हो या डिसेंट बन जाए सारे, तो मैं तो मी कर्जबाजारी, मतलब कर्जे में डूब जाऊंगा पूरा, भिकेला लागेल, मीन्स भीख मांगने लगूंगा, लेकिन बहुत सारी शॉल जो है सैकड़ों शाली क्या करें खरीद लूँगा और सबको एक एक दे दूँगा। इससे क्या होगा, समाज में सब लोग कैसे बन जाएंगे, शालीन, डिसेंट बन जाएंगे। लोगों के अच्छे के लिए, एक अच्छे समाज के लिए मैं कर्ज़े में डूब जाऊंगा, लेकिन सबको एक एक शॉल दे दूंगा अगर सच में शॉल की वजह से शालीनता आती हो तो। म्हणजे शालीमुळे जर शालीनता येत असेल तर मी सगळ्यांना शाल देऊन खरंच कर्जबाजारी होऊन जाईन, भिकेला लागेन। आणि असं ऐकल्यानंतर तो जो शालीन कवी आहे म्हणजेच नारायण सुर्वे हे मनापासून हसले यांच्या या बोलण्यावरती। शालीमुळे शालीनता येते की जाते, या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे। सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे। बघा, इथे याच्यावरूनही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की असं का म्हटलं आहे, किंवा लेखकाचं जे मत आहे ते स्पष्ट करा, असे काही येऊ शकतं। लेखकाला काय वाटतं त्याच्याबद्दल की शालीमुळे शालीनता येते की जाते, हा प्रश्न पडला तर त्यांचं उत्तर आहे जाते। उनका जवाब है शॉल की वजह से शालीनता निकल जाती है हमारे अंदर से। क्यों, कारण सन्मान करण्याच्या रूपाने एक शालीन जग, शालीन मीन्स जे आपलं चांगलं जग आहे, ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये कोणताही अहंकार नाही आहे, आपण कोणता गर्व नाही करत, इगो नाही आहे आपल्यामध्ये, असं आपलं जे जग असतं ते आपण गमावून बसतो। मीन्स हमारे अंदर उसकी वजह से क्या आ जाता है, बहुत सारा सम्मान हो जाता है, बहुत सारी शॉल मिल जाती है, तो हमारे अंदर एक ईगो आ जाता है, और वो ईगो आने के बाद हमारा जो शालीन जो लाइफ है हमारी वो ख़त्म हो जाती है। आणि म्हणून ते म्हणतात शालीनमुळे शालीनता येते नाही, तर शालीमुळे शालीनता जाते। ठीक आहे, बघा इथे आज आपण एवढाच पाठ पाहतोय। या पाठामधले हे शब्दार्थ आहेत जे आपण पाठ मी घेत असतानाच घेतलेले आहेत। इथे क्षीणचा अर्थ कमजोर होणे किंवा नष्ट होणे असाही होतो, मी कमजोर असं दिलेलं आहे। तर हे शब्दार्थ आहेत, यांचाही अभ्यास करा। कदाचित प्रतिशब्द आला किंवा समानार्थी शब्द आला, काही कुठेही विचारलं जाऊ शकतं, तर शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला प्रश्नही व्यवस्थित कळेल। तर आजच्या या पाठामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। काही कळलं नसेल, काही विचारायचं असेल तर, आणि पुढचा पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, याच्या पुढे राहिलेला पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि इतर मुलांना, तुमच्या इतर फ्रेंड्सना ते शेअर करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला येणारे पुढचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा वेळच्या वेळी पाहता येतील। धन्यवाद।